आई ही बघ ना. गप्पा बसायला जरा. फोन हातात घेतला रे घेतला. यांचं सुरू. आपल्या निरागस अभिनयाच्या जोरावर आणि मजेशीर व्हिडिओजमुळे घराघरात पोहोचलेली कंटेंट क्रिएटर केया इंगळे दृश्य चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. केया प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सोबत स्क्रीन शेअर करत आहे. केया सोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना पूजाने तिचं भरभरून कौतुक करत नेमकं काय म्हटलंय पहा. दृश्यम करताना मला फारच मजा आली, कारण माझ्यासोबत अशोक समर्थ होते, अक्षया गुरव आहे, हार्दिक जोशी आहे, केया इंगळे आहे, जी माझी मुलगी दाखवली आहे. फारच मस्त व्हिडिओज असतात तिचे इंस्टाग्रामवर. पण तिने ह्या सिनेमात जे काम केलंय ना, तुम्ही विचार करू शकणार नाही की इंस्टाग्रामवरची ती अशी चटकदार आपली केया आहे, ती इतकं छान काम करू शकते. सो साचा खूप छान बांधला गेलाय दृश्यचा, आणि आय होप प्रेक्षकांनाही तो आवडेल. बरं, जसं तू मगाशी म्हणालीस की ही खूप सोज्वळ मुलगी आहे, ती खूप आईवडिलांचं ऐकते आणि तुला तिच्यामध्ये आणि तुझ्या लहानपणीमधले आणि ती असे काही गुण तुला वाटतात की हो मी पण छोट्यापणी अशी होती? नाही ग, या म्हणजे आता केयामध्ये जो कॉन्फिडन्स आहे, ज्या पद्धतीने ती स्क्रीनवर परफॉर्म करते, मग ती फोनची स्क्रीन असो फॉर इंस्टाग्राम किंवा सिनेमाची, एवढा कॉन्फिडन्स माझ्यात अजिबातच नव्हता. मी म्हणते ना, मी शाळेनंतर कॉलेजमध्ये आणि माझ्यात तो कॉन्फिडन्स आला की मी स्टेजवर जाऊन बोलू शकते आणि परफॉर्म करू शकते. पण ह्या पोरीमध्ये तो इनबिल्ड आहे आणि तिचा जो इनसेन्स आहे ना, तो तसाच आहे. अँड आय होप तो तसाच राहील. आणि ऑफकोर्स तिचे आईवडील त्याची त्या पद्धतीने काळजी घेत आहेत. पण ती ना पोरगी फारच टॅलेंटेड आहे आणि पुढच्या काही वर्षात बघ ती कुठे जाते. ती फारच मजेशीर आहे ती मुलगी. बरं, ती तिच्या आईचं ऐकायची, ऐकते. तू किती ऐकायची तुझ्या आईचं लहान असताना? नॉट आता. किती ओरडा खाल्ला? नाही, मी कधीच ओरडा नाही खाल्लाय लहानपणी. तुम्ही प्लीज माझ्या आईवडिलांना हा प्रश्न विचारा. मी स्वतःची स्तुती नाही करणार, पण मी कधी आईवडिलांना त्रास नाही दिला. मी अभ्यासातही हुशार होते. माझ्या कधीच कंप्लेंट्स नाही आल्या. माझ्या अजूनही कंप्लेंट्स येत नसतील कदाचित. यू हॅव टू आस्क दिस क्वेश्चन टू माय पेरेंट्स. बरं, कट टू पिक्चरकडे जाऊया, सिनेमाकडे जाऊया. एक वेगळी भूमिका, वेगळी गोष्ट, वेगळे एक्सप्रेशन्स देणं, वेगळ्या टास्क तुझ्यासाठी ही सगळ्या गोष्टी असणार आहेत. कशा पद्धतीने असा सिनेमा करण्याच्या मागे कशा पद्धतीने तुझा अभ्यास असतो? कुठल्याही प्रकारचं रहस्य असेल ना पूजा, तर ते उलगडायचं कसं, ते उलगडताना जे जे काही प्रश्न पडले आहेत त्याची उत्तरं मिळाली आहेत का, हे बघणं, ह्या अभ्यासामध्ये फारच गंमत आहे आणि मला ते करायला मजा येते. आणि दृश्य जेव्हा ही फिल्म माझ्याकडे आली तेव्हा मी हे स्क्रिप्ट जवळपास 3दा बॅक टू बॅक वाचलं, कारण मला 3 वेळा पडताळून पाहायचं होतं की जो मला प्रश्न पडला त्याचं उत्तर हेच आहे का. आणि ज्या वेळेस उत्तरं सापडतात ना, त्यावेळेस ते आता फिल्ममध्ये म्हणजे ते शूट करायला मजा येते. आता ते कसं शूट होणार, मग कुठे शूट करणार आहोत आपण, लोकेशन्स कसं असेल, या सगळ्या गोष्टी मग अशी चक्र सुरू होतात डोक्यामध्ये. दरम्यान आपल्या निरागस अभिनयाने, गोड हावभावांनी व मजेशीर रील्सच्या जोरावर बालकलाकार केया इंगळे अल्पावधीतच घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांची लाडकी बनली. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या केयाने साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू फुलवते. तर रील्सच्या दुनियेत लोकप्रियतेचे शिखर गाठल्यानंतर तिने तितक्याच आत्मविश्वासाने मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवत मोठ्या पडद्यावरही आपली वेगळी छाप उमटवली आहे. प्रेक्षको, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि पूजा सावंत व केया इंगळेची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.